औरंगजेब पिसाळला जेव्हा त्याला समजले छत्रपती शिवाजी राजे आग्र्याहून निसटले. सूर्य मावळला होता. पहारेकरी बदलण्याची वेळ झाली होती. अर्जुन सिंहने राजांना खुणावले. त्याचबरोबर 2 पेटारे सोडून तिसऱ्या पेटाऱ्याच्या मागच्या बाजूच्या पेटाऱ्याला राजांनी खांदा दिला. त्यामागे मिठाईचे 2 पेटारे होते. एक पेटारा शिस्तबद्ध पद्धतीने बाहेर पडत होता. पेटारे घेऊन राजे देखील बाहेर पडले. पुढे शिपायांना शंका आल्यामुळे पेटारे अडवले गेले. सर्व पेटाऱ्यांची झाकणं उघडून पेटाऱ्यातील मिठाया बघितल्या गेल्या. सर्व टोपल्या आणि पेटारे तपासून खात्री झाल्यावर पेटारे बाहेर पडले. झपझप पावले टाकत पेटारे पुढे नेण्यात आले. आता काळोख पडू लागला होता. पेटारे बाजारपेठेच्या नजदीक अरुंद रस्त्यावरती आले. बाजारपेठेचा आवाज राजांच्या कानावर येऊ लागला. राजांनी बाजूला पाहिले तेव्हा तेथे एक भिकारी बसला होता. एक भुई उभा होता. राजांनी आपल्या डाव्या हातात असलेला रुपया त्या कटोरीमध्ये भिरकावला आणि राजे पुढे निघून गेले. तोच मागून तो भुई आला. तो राजांसोबत चालू लागला आणि नकळत त्याने राजांच्या मागे उभे राहून त्या दांड्याला खांदा दिला. याचबरोबर राजे अलगद बाजूला झाले. त्यानंतर राजे बाजारपेठेत उभे राहून ते पेटारे दिसेनासे होईपर्यंत बघत होते. या सरशी मागून आवाज आला, लवकर चला. आवाजापाठोपाठ राजे गल्लीत शिरले. नागमोडी वळण घेत राजे एका घरात घुसले. ते घर एका कुंभाराचे होते. राजे घरात येताच घराचे दरवाजे लावले गेले. कलश यांना पाहताच राजे उद्वारले, बा राजे कुठे आहेत? ते सुरक्षित आहेत? कदाचित ते पुढे गेले असतील. तुम्ही आग्र्याहून निसटलात हे कळतात सर्वत्र कसून झडत्या होतील. जर बा राजे तुमच्या सोबत असतील तर संभाव्य धोका जास्त आहे, कारण त्यांच्या सोबत लहान मुले असेल. त्यांची जास्त चौकशी होईल म्हणून त्यांना पुढे धाडले आहे. त्यांच्या सोबत महादेव देखील आहेत. आता तुम्ही बा राजांना ओळखू शकणार नाही. तिकडे आग्रामध्ये हिरोजी फर्जत पडद्याकडे तोंड करून झोपले होते. सर्वत्र समयात तेवत होत्या. अर्जुन सिंग नेहमीप्रमाणे पहारा देत होता. राजे झोपलेले होते. उशाच्या मंचकावर जिरे टोप आणि तलवार दिसत होती. आता रात्र होऊ लागली होती. आज राजांनी जेवणही नाकारलं होतं. कवण्याचा आवाज येत होता. भल्या पहाटे पहारे बदललेले गेले तसे हिरोजी उठले. त्यांनी आपल्या सहकार्यांना देखील उठवले. हिरोजी लगबगीने पलंगाखाली गेले. त्यांनी राजांचे कपडे बदलले. मुंडाचे घालून ते स्वतः तयार झाले. त्यांनी पलंगावरती लोट ठेवले आणि त्यावर पांघरून घालून सर्व सारखे करून ठेवले. ते दृश्य पाहून असे वाटत की राजे डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेले आहे. पलंगाच्या शेजारी हिरोजी पायामध्ये डोकं घालून बसले. पहाटेचे अधिकारी आत डोकावून बघतात. ते तोंडातून काही शब्द काढणार तेवढ्यात हिरोजींनी ओठावर बोट ठेवले. राजांना झोप लागल्याची खूण केली आणि तो अधिकारी निघून गेला. थोड्या वेळाने हिरोजी डेऱ्या बाहेर पडले. त्या बाहेरच्या पहारेकऱ्याला हिरोजींनी सांगितलं की शिवाजी राजांना रात्रभर झोप नाही. आता पहाटेच त्यांना डोळा लागला आहे. त्यांचे शरीर फार दुखत आहे. राजे आता झोपेतून उठायच्या आत औषध घेऊन येतो. तुम्ही राजांना अजिबात त्रास देऊ नका असे म्हणून दोघेही छावणी बाहेर पडले. आता दिवस उगवला होता, पण डेऱ्यात मात्र सामसूम होती. राजांच्या या वागणुकीने पहारेकरी चिंतित पडले होते. तिथे कोणीही आत जाण्याचा प्रयत्न करत नव्हतं, कारण राजांना रात्रभर झोप नव्हती आणि आता सकाळी डोळा लागला होता. त्यामुळे त्यांना उठवू नये असे हिरोजी सांगून गेले होते. राजे झोपलेले आहे हे ऐकून तिथे आलेले सर्व अधिकारी निघून जात होते. आता मध्यान्हाची वेळ झाली होती. सूर्य डोक्यावरती आला होता तरी राजे उठले नव्हते. आता मात्र पहारेकरी अस्वस्थ होऊ लागले होते. नेमकं राजांना झालंय काय हे त्यांना कळत नव्हतं. औषध आणण्यासाठी गेलेल्या राजांच्या मावळ्यांचा देखील थांग पत्ता नव्हता. आता मात्र पहारेकऱ्यांचा धीर सुटत होता. त्यांनी फुलात खानाला ही वर्दी दिली. यावर त्या फुलात खानाचा देखील विश्वास बसत नव्हता. तो त्वरित राजांना पाहण्यासाठी डेऱ्यामध्ये आला. राजे अजूनही झोपलेले होते. उशाला राजांची जिरेटोप आणि तलवार तसेच होते. त्याला हे थोडं आश्चर्यजनक वाटलं आणि तो राजांच्या बिछाण्याजवळ आला. त्याने हलक्या आवाजात राजांना आवाज दिला, पण काहीच उत्तर आले नाही.
त्याने पुन्हा एकदा हाक मारली पण व्यर्थच. आता मात्र डेऱ्यामध्ये शांतता पसरली होती. फुलाद खान जवळ गेला. त्याने ते पांघरून खेचले. त्यानंतरचे दृश्य पाहून त्याच्या डोळ्यांसमोर जणू तारेच चमकले. अंथरुणावर होत्या लोड, दुल्या आणि गिरड्या. आता तो दात खाऊनच ओरडला, शैतान भाग गया. तो इतका संतपला होता की ते लोड आणि गिरड्या पहारेकऱ्यांवरती फेकत होता. पहारेकऱ्यांना लाथा मारित होता. फुलाद भानावर येतात रामसिंगकडे गेला. त्याने सर्व हकीकत रामसिंगला सांगितली. जे झालं ते ऐकून रामसिंगला आश्चर्याचा धक्काच बसला. रामसिंग ताडकन दरबारी गेला. औरंगजेब दिवाणी मजलतीत बसला होता. तेथे वजीरही बसले होते. मौलवीही हजर होते. रामसिंगला येत आहे हे पाहून बादशाह खुश झाला. त्याला शिवाजी राजे आठवले. आजचा दिवस त्यांचा शेवटचा होता. आज सायंकाळी त्यांचा शेवट होणार होता. आज त्यांना समाधी मिळणार होती. औरंगजेबाने रामसिंगला आवाज दिला, पण रामसिंग मात्र मान खाली घालून उभा होता. सदैव हसतमुख असणारा रामसिंग आज इतका गंभीर का झाला आहे याचे औरंगजेबाला आश्चर्य वाटले. त्याने रामसिंगला विचारले, क्या हुआ रामसिंग, इतने गुमसुम क्यों हो? रामसिंगने मान वर केली. बादशहाला खबर देताना त्याचे डोळे भरून आले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. रामसिंग म्हणाला, बादशाह, एक बुरी खबर है, शिवाजी राजा गायब हो गया. औरंगजेबाला त्या वाक्याचा अर्थ कळायला थोडा अवधी लागला. तो सुन्न झाला. दाढी गुरवळत असलेला त्याचा हात सुटला. त्याच्या हातातील जप माळेचे मणी झपाझप पुढे सरकू लागला. औरंगजेब जोरात ओरडला, कैसे भाग गया शिवा? त्यावर रामसिंग म्हणाला, पहारे खूप सक्त होते, पण आज सकाळी मात्र तो नाहीसा झाला. त्याच्या डेऱ्यामध्ये कुणीही नाही. आता मात्र औरंगजेब संतापाने लालबुंद झाला. औरंगजेबाचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. त्याने लगेचच फुलाद खानला बोलावले. फुलाद खानने देखील शपथ घेऊन सांगितले की शिवा अदृश्य झाला आहे. औरंगजेबाकडे फुलाद खानासारखा कोणीही इमानी सेवक नव्हता. औरंगजेब रामसिंगला म्हणाला, रामसिंग, हे तुझंच काम आहे. तूच त्याला पळायला मदत केलीस. यावर रामसिंग म्हणाला, बादशाह, क्षमा असावी. आतला पहारा खुद्द फुलाद खानचा होता. औरंगजेबाने आता चारही दिशांना शिवाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी सैन्य पाठवले. सारे सरदार शिवरायांना शोधण्यासाठी निघाले. त्यात रामसिंग देखील होता. संभाजी राजांसह जाणारा शिवा आपल्याला कुठे ना कुठे सापडेल अशी सर्वांना आशा होती. तपास देखील तशाच दिशेने चालत होता. आग्र्यातील कुंभाराचे घरही तपासले गेले, पण त्याचे देखील कोणीही सापडले नाही. तेथील हवेलीच्या तळघरात शिवाजी राजे लपून राहिले होते. यात दोषी म्हणून रामसिंगचे पहारेकरी पकडले गेले. त्यांना मारहाण करून विचारपूस केली गेली, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आग्र्याच्या झडतीत त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत मात्र सापडले. फुलाद खानने सारा राग त्यांच्यावरती काढला. त्या दोघांचा खूप अमानुष छळ केला गेला, पण तरीही त्यांनी कोणतीच माहिती सांगितली नाही. शिवाजी राजांनी दिलेला हत्ती बरोबर घेऊन जात असताना परमानंद त्या धरपकडीमध्ये सापडले. आता औरंगजेबाची अवस्था ही वेड्यासारखी झाली होती. शिवाजीराजे पळाले ह्या घटनेवरती त्याचा विश्वासच बसत नव्हता. फुलाद खानच्या सांगण्याप्रमाणे शिवा खरोखरच गुप्त तर झाला नसेल ना, हा प्रश्न औरंगजेबाला कायम पडत होता. शाहिस्ते खानाच्या वेळी तो भिंतीतून प्रकट झाला, तसाच तर तो आता येणार नाही ना. स्वतःच्या जीवाला सांभाळणारा औरंगजेब हा धोका स्वीकारण्यास तयार नव्हता. त्याने लगेचच आपल्या भोवती कडेकोट पहारा बसवला. मौलवी ठेवले. रामसिंगची मनसत काढून घेतली. नेताजींना कैद करून पाठवण्याचा हुकूम औरंग्याने मिर्झा राजांना पाठवला. आता आग्र्यामधील वातावरण बरेच निवळले होते. एके दिवशी राजांनी वैराग्याचं वेश धारण केले. साऱ्यांची मने राजांना या वेशामध्ये पाहून कळवळली. राजे म्हणाले, निराजी पंत, हा वेश धारण करण्याची आमची इच्छा फार दिवसांची होती. हे जे सोंग पूर्ण करत आहे, आमची योग्यता नसताना हा वैरागी वेश धारण करत आहोत, आणि जेव्हा ती योग्यता येईल तेव्हा जीवनाचं सार्थक होईल. राजे पुढे म्हणतात, निराजी पंत,
तुम्हाला बैरागीची भाषा येते ना? आम्ही तुमची निवड त्यासाठीच केली होती. आता तुम्ही आमचे महंत. तुमचं नाव कल्याण, माझं आनंद. आम्ही सारे तुमचे शिष्य. एवढे बोलून राजांनी सर्वांना नावे दिली. हळूहळू एक दोघे मिळून आग्रा बाहेर पडत होते. राजांनी 3 गट केले होते: बैरागी, उदासी आणि गोसावी. 2-3 दिवसातच सगळे आग्रा बाहेर पडले. जय जिजाऊ, जय शिवराय.